हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अकॅडमीमध्ये टॉपिक वाईज आपण जी टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे त्या टेस्ट सिरीजचा आज पहिला पार्ट बघतोय. कोणती कंडक्ट केली होती? पब्लिक हेल्थ सिस्टीम वरती आपण इथे टेस्ट कंडक्ट केलेली आहे. तर ते कसे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं सॉल्व्ह करतोय, या सर्व गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. त्याच्या आधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत फॉर सॅनिटरी इन्स्पेक्टर 2026 मध्ये. तर याच्यासाठी बघा, आपण या बॅचेस मध्ये कोणते बेसिक फीचर्स देतोय स्टुडंट्सला. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स देणार आहेत. होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल टॉपिक्स आणि त्यांच्या कम्प्लीट सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहेत. त्याचबरोबर स्टुडंट्सला आपण एमसीक्यू सॉल्व्हिंग हे प्रॉपरली इथे समजून समजून सांगणार आहेत. त्याचबरोबर पीवायक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, तुमचं कन्सेप्च्युअल प्लस लॉजिकल या दोन्ही याच्यामुळे इन्फॉर्मेशनमुळे तुम्ही कसं प्रॉपरली एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता आणि पर्सनल गायडन्स या स्टुडंट्सला आणि डाऊट सॉल्व्हिंग प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंट्सला आपण देणार आहोत. जर तुम्ही या बॅचेसमध्ये इच्छुक असाल किंवा या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. चला बघूयात आपण इथले जे क्वेश्चन्स आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत. 1 मार्क ईच क्वेश्चन फॉर 1 मार्क्स आणि लँग्वेज कोणती आहे? इंग्लिश असणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये टॉपिक जे आपण कव्हर केलेले आहे तो पूर्ण सिलेबसचा जो फर्स्ट पब्लिक हेल्थचे जे पहिले 7 पॉइंट्स आहेत त्याच्यानुसार आपण इथे क्वेश्चन्स घेतलेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अपेक्स बॉडी फॉर हेल्थ पॉलिसी इन इंडिया ॲट द नॅशनल लेवल. जे काही आपण क्लासमध्ये बघितलेलं आहे त्याच्याच बेसिसवरती तुमचे हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. याच्यामध्ये बघा, व्हॉट इज द अपेक्स बॉडी फॉर हेल्थ पॉलिसी. अपेक्स बॉडी फॉर हेल्थ पॉलिसी इन इंडिया ॲट द नॅशनल लेवल. काय सांगितलं होतं तुम्हाला? नॅशनल लेवलवरती कोणती हेडेड बॉडी असणार आहे? तर इथे करेक्ट आन्सर बघा काय, ऑप्शन्स रीड करूयात. पहिलं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, त्यानंतर आहे नीती आयोग, इंडियन मेडिकल असोसिएशन अँड नॅशनल हेल्थ अथॉरिटी. तर बघा, आपल्या नोट्समध्ये याचा आन्सर तसंच्या तसं तुम्हाला इथे मिळेल. नीती आयोग असणार आहे का? नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन रॉंग आन्सर. नॅशनल हेल्थ असोसिएशन अथॉरिटी सॉरी रॉंग आन्सर. याचं करेक्ट आन्सर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. जर नॅशनल लेवलला कोणती ऑर्गनायझेशन आहे, कोणती इन्स्टिट्यूट आहे जे काय करणार आहे, खालचे जे हेल्थ रिलेटेड पब्लिक हेल्थ रिलेटेड प्रोग्राम बनवते, तर ती कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2, the primary healthcare system in rural India is organized through which institution at village level. Village level through कोणतं हे बनवलंय? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, सब सेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटर. म्हणजे तुम्हाला सांगायचंय विलेज लेवलला प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम मधला कोणतं इथं सेंटर असणार आहे. तर याचं करेक्ट आन्सर बघा, प्रॉपरली जर तुम्ही स्टडी केलाय, रिवाइज केलंय, तर याचा आन्सर तुम्हाला येणार आहे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3, प्रायमरी हेल्थ सेंटर PHC टिपिकली सर्व्स अ पॉप्युलेशन ऑफ अप्रॉक्सिमेटली. म्हणजे किती पॉप्युलेशनसाठी इथे काय असणार आहे? प्रायमरी हेल्थ सेंटर असणार आहे. त्यासाठी बघा, ऑप्शन 1 5,000, ऑप्शन 2 10,000 to 30,000, याच्यानंतर आहे 1 लाख आणि 50,000. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? बघा, एकदा विचार करा. प्रायमरी हेल्थ सेंटर किती लोकांसाठी सांगितलं होतं? तर ते करेक्ट आन्सर आहे 10,000 to 30,000. ओके. Now question number 4, community health center is designed to serve a population of. इथे काय? कम्युनिटी हेल्थ सेंटर. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की हे कोणत्या लेवलचं हे आहे, सेंटर आहे. याच्यामध्ये बघा किती लोकांच्या पॉप्युलेशनसाठी असायला पाहिजे. 50,000 सॉरी 5,000, 30,000, 80,000 to 1 lakh 20,000 आणि ऑप्शन 4 10,000. याचा करेक्ट आन्सर काय आहे? कम्युनिटी हेल्थ सेंटर हे किती लोकांसाठी असतं? 80,000 to 1 lakh 20,000 लोकांमध्ये एक कम्युनिटी हेल्थ सेंटर असतं. क्वेश्चन नंबर 5, विच टायर ऑफ हेल्थ केअर प्रोव्हाइड्स स्पेशलाइज्ड अँड सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस.
हे पण आपण डिस्कस केलेलं आहे, कारण की हा जो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टीम, याच्यामध्ये तुम्ही बघता की किती टायर ऑफ हेल्थ सिस्टीम आहे, प्रायमरीमध्ये काय आहे, सेकंडरीमध्ये काय आहे, टर्शरीमध्ये काय आहे. क्वार्टरली सारखा काही प्रकार नसतो इथे. ओके, तर या 3 मध्ये बघा, इथे आन्सर तुमचं इथे या 3 मध्ये असायला पाहिजे. पण ते कशाच्या रिलेटेड आहे? सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस. ओके, प्रायमरीमध्ये सुपर स्पेशालिटी नसतात, बेसिक सर्व्हिसेस ह्या दिले जातात. सेकंडरीमध्ये पण नसतात. तर याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, टर्शरी केअर. टर्शरी केअरमध्ये तुम्हाला सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस मिळतात. तर तुम्ही याच्याच रिलेटेड थोडासा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला हे कळेल की जो मुंबई महानगरपालिका सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो क्वेश्चन पेपर आपण बघितलाय, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन होता की प्रायमरी हेल्थ सेंटर्सच्या इथे कोणतं ऑप्शन सुटेबल आहे. तर तिथे काय होतं त्याचा आन्सर? ओरल रिहायड्रेशन, म्हणजे ORS तिथे दिलेलं. तर ते काय बेसिक फॅसिलिटीज ज्या मिळतात तुम्हाला ते कशामध्ये असणार आहे? प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. नॅशनल रूरल हेल्थ मिशन वॉज लॉन्च्ड इन डॅश इयर. 2000, 2005, 2010 and 1995. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? नॅशनल रूरल हेल्थ मिशन वॉज ऑर्गनाइज्ड इन 2005. ओके, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. Now question number 7. आशा stands for. आशा वर्कर्स आपण ज्यांना म्हणतो त्या आशाचा फुल फॉर्म काय आहे? ऑक्झिलरी सोशल हेल्थ असिस्टंट, accredited social health activist, approved health स्टेट हेल्थ एजन्सी आणि ऍक्टिव्ह सोशल हेल्थ असोसिएट. तर इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऍक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8. विच नॅशनल प्रोग्राम इंटिग्रेट्स हेल्थ सर्व्हिसेस विथ न्यूट्रिशन अँड विमेन डेव्हलपमेंट ॲट द ग्रासरूट लेवल. आता याच्यामध्ये कोणता असा प्रोग्राम तुम्हाला सांगायचा आहे जो काय करतोय? इंटिग्रेट करतोय हेल्थ सर्व्हिसेस विथ न्यूट्रिशन अँड वुमेन. ऑप्शन बघा, ICDS, RNTCP, NVBDCP आणि NPCDCS. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ICDS, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. हे कशाचं असणार आहे? वुमेन प्लस चिल्ड्रन बिलो 6 years. ओके, वुमेनच्या न्यूट्रिशनसाठी किंवा लॅक्टेटिंग वुमेन आणि त्याच्यामध्ये जे चिल्ड्रन्स आहेत कसे बिलो 6 years यांच्यासाठी जो न्यूट्रिशनल प्रोग्राम आहे इंटिग्रेटेड आहे वुमेन प्लस चिल्ड्रन, तो कोणता असणार आहे? ICDS प्रोग्राम. द क्वेश्चन नंबर 9. डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी इज हेडेड बाय. ओके, इम्पॉर्टंट आहे की त्या डिस्ट्रिक्टमध्ये, तालुकामध्ये, विलेज लेवलला कोण हेडेड असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकवल्या आहेत. फक्त तुम्हाला इथे काय करायचं आता? प्रॅक्टिस करायची. एकदा लेक्चर व्यवस्थित झाले, कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या, कोण कोणतं म्हणजे हेड आहे, कोणत्या लेवलला हेड आहे किंवा कोणती ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट इम्पॉर्टंट आहे नॅशनल लेवलला, तर हे जर तुम्हाला एकदा कळालंय तर इथून पुढे फक्त काय करायचं? तुम्हाला प्रॅक्टिस करायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. कारण की SIचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले अशाच लेवलचे क्वेश्चन्स असतात आणि जास्त डिफिकल्ट नसतात. तर तुमची प्रॉपरली पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल आणि त्याचबरोबर प्रॉपरली चांगली जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. क्वेश्चन नंबर 9 बघा. डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी, तर इथे मी तुम्हाला सांगितलंय इज हेडेड बाय कोण? सिव्हिल सर्जन, चीफ मेडिकल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर. आता क्वेश्चन नंबर 9चं इथे करेक्ट काय आन्सर आहे? क्वेश्चन नंबर 9, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. ओके,